अरे बापरे, केवढा मोठा मासा धरला हा राजने. हॅलो, मी सूरज. तर आम्ही चाललोय कोकण एक्सप्लोअर करण्यासाठी. तर सकाळी 5ला उठून आम्ही बसलो गाडीला. थंडी ही खूप होती म्हणून जरा अंगावर ब्लँकेट चादर ओढून आम्ही निघालो सरळ कोकणाच्या दिशेने. मग काय जरा उतरून बघावं तर पण थंडीने कुडकुडू लागलो. मग परत गेलो गाडीमध्ये बसायला. मग नंतर काय मग सुरू झाला आमचा कोकणाचा प्रवास. मस्तपैकी कोकणातली हवा जाणवू लागली. बाहेर जरा हात काढत म्हटलं उतरावा, जरा कोकणाची हवा खावी. त्यानंतर मग समोर दिसू लागला बीच. मला काय राहावेना जायचं, बीचवर जायचं, पण जायचं नव्हतं, फक्त बघून घेतला. त्यानंतर मग जरा नारळ पाणी पिलं, त्याचबरोबर कोकम सरबत पिला. इकडे तिकडे बघत बीचचा नजारा बघत मग आम्ही निघालो आमच्या रूमकडे. मग काय रूमकडे जाता जाता जरा म्हणावं स्वतःचा अवतार कसा झाला आहे हे बघण्यासाठी मी जरा कॅमेरा ऑन केला. त्यानंतर मग चेंज करून आम्ही निघालो सरळ मासे आणण्यासाठी. मग काय आम्ही गेलो हरणे बंदराला मासे घेण्यासाठी. मग काय भरपूर गर्दी होती, इकडे तिकडे भरपूर वेगवेगळे मासे होते. मग त्यानंतर आम्ही घेतली मोठी सुरमई. बघा, माझ्यापेक्षा मोठी दिसते हो ना. आणि मग घेतली कोळंबी. त्यानंतर जरा घेतले मसाले, कोकम. मग हे सगळं घेऊन आम्ही निघालो आमच्या रूमकडे. मग चेंज करून आम्हाला जायचं होतं बीचवर सनसेटला. मग त्यानंतर मस्त एन्जॉय करून आम्ही मस्त मासे खाल्ले. खाऊन मग आम्ही बीचवर केली होती शेकोटी. शेकत शेकत आजचा दिवस इथे संपला. भेटूया उद्या. बाय बाय.